प्रश्न क्रमांक पहिला आहे, सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 668 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वेळवंडी नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वेळवंडी या नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक चौथा, सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औष्णिक स्रोत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंह प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारुत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 11 वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तीनही बरोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाण्याचा उत्कलनांक बिंदू 100 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पागा या शब्दाचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. पागा या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कांगारू प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऋषी कपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 21 घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिकू फळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 206 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 26 परसातील भाजी आपल्या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. परसामधील भाजी या अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्मिळ व अप्राप्त वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे वल्लभ या शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पती या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 28 संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे देऊळगाव रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न 2 क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चैत्यभूमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबईची जनता सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिरोज शाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 युगांतर हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? युगांतर या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅरिंद्र कुमार घोष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 झाकले माणिक वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. झाकले माणिक या ठिकाणी वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुरुग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲनॉमिया रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण गुणसूत्रे एकूण 46 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिरुअनंतपुरम या ठिकाणी योग्य आन्सर. 21 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते सभागृह हे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते सभागृह हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संघटित गुन्हेगार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेलं आहे? भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशाचे पहिले लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोण होते? भारत देशाचे लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गणेश वासुदेव माळवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून असे वर्णन केले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 1 बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे? बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. वाहतूक दळणवळण व संरक्षण या क्षेत्रांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 37 फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायना नेहवाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंद्रावर माणूस पाठवणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता होता? चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हळद संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हळद संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिग्रस सांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मालढोक हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मालढोक हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1998 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 43 उनकेश्वर हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? उनकेश्वर हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 45 खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 औंधचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? औंधचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामधले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बोरघाट या ठिकाणी योग्य आन्सर. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर 12 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक दुसरा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दसपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भाजीपाला या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. भाजीपाला या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समाहार द्वंद्व समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 11 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही अशी पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भरत मुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गावामध्ये ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? गावामधील ग्रामसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरपंच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवितात? खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट खत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सज्जन या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मीरा बोरवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 31 उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 212 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? मुख्यमंत्री होण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कमीत कमी 25 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या राज्यामधून राज्यसभेवर सर्वाधिक खासदार निवडून जातात? खालीलपैकी कोणत्या राज्यामधून लोकसभेवर सर्वात जास्त खासदार हे निवडून जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मार्गदर्शक तत्वे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेली आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 36 ते 51 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशास म्हणतात? अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोचीन केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय राष्ट्रध्वज उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? भारतीय राष्ट्रध्वजांच्या उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2:3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? खालीलपैकी कोणती एक पोलीस संघटना नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते? सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न हे केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जनक आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 वैतरणा हा जलाशय महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा जलाशय महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.